हॅलो, हाव आर यू ऑल. सो मी आता जस्ट एक स्टोरी पोस्ट केलेली की 100 डेजचा मी चॅलेंज घेते की मी मिनी व्लॉग बनवणार आहे. आणि 100 डेज मी खरंच मिनी व्लॉग बनवणार आहे. ह्यावेळेस मी खूप सिरियस आहे त्या विषयावरती. सो तुम्हाला तर माहितीच होतं की मी 1-2 महिने अगोदर एक छोटासा बिझनेस स्टार्टअप चालू केला होता. एनिवेज ती जागा जी मी पहिले बघितली होती तिथे काही माझा बिझनेस चालला नाही, आणि चालला मीन्स त्या जागेचा काहीतरी प्रॉब्लेम होता, म्हणून तिथे आम्ही तिथून शिफ्ट मी आता दुसरीकडे केलं आहे. सो त्याचा ॲड्रेस वगैरे मी इथे स्टोरीमध्ये मेन्शन करेल, तुम्ही स्टोरी बघा माझी. आणि बोलतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. माझ्या मॉम डॅडला पण ती जागा नाही आवडली होती, आणि नंतर मॉम डॅडचं मी सजेशन घेतलं, आणि आपले मॉम डॅडच चांगला विचार करू शकतात असं तरी मला वाटतं. आणि मॉम डॅडचं ऐकलं आणि खूप चांगलं झालं माझ्यासाठी. मी हेच सांगू शकते की आपण आपल्या मम्मी पप्पांचं पहिलं ऐकलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मी शॉपवरनं आले आणि मस्त व्हेज पुलाव बनवायला घेतला. आणि पुलावसाठी मी कटिंग केलं होतं टमॅटो, ऑनियन आणि मिक्स डाळ त्याच्यामध्ये टाकली होती. आणि इथे माझ्याकडे मटरसुद्धा होते. सो मटर आणि आलू पण घेतलेलं, आणि आता बघूया कसं बनतो आहे. आणि खूप मस्त लागतो असं जर मिक्समध्ये डाळमध्ये बनवला ना तर. आणि चाय ही मॅन्डेटरी आहे. मी दिवसातनं खूप चाय पिते, एवढी चाय पिते की मला आता सांगू नाही शकत. एकदम सुकून भेटतं नुसतं चाय पिल्यावरती. सो तर माझा पुलाव बनवून झाला, आणि मग त्याच्यानंतर मी निघाले, थोडासा आराम केला आणि मग निघाले शॉपवरती जायला. सो मग सगळं सामान घेतलं आणि मग निघाले. तर शॉप लावताच एक कस्टमर आले होते मोमोजचे. सो त्यांना मोमोज दिले, आणि मग त्याच्यानंतर अजून 2-4 कस्टमर्स आले, बट मला ना त्यांचं क्लिपच नाही घेता आली. आता हळूहळू या ब्लॉगमध्ये आपल्याला समजत जाईल तुम्हाला, आणि मला पण लक्षात राहत जाईल की मला ब्लॉगमध्ये घ्यायचं आहे. असे 2-4 छान कस्टमरसुद्धा आले होते. त्यांचा रिव्ह्यूसुद्धा छान होता की मोमोज छान आहेत किंवा बर्गर छान आहे असं. सो छोटासा स्टार्टअप केला आहे. तुम्हाला पण जर नक्की माझ्या शॉपवरती यायला भेटलं तर नक्की विजिट करा. आणि इथे मम्मीसोबत मी आले होती शॉपवरती. सो मम्मीला माहीत नव्हतं मी तिला रेकॉर्ड करते, बट ती कन्फ्यूज होती काय करते आहे म्हणून, आणि खूप थकले होते म्हणून मी बाहेरच उभी होती. मम्मीला म्हटलं तू जाऊन घेऊन ये. आणि माझ्याकडे पण खूप सारं असं सामान होतं, आणि फुल थकलेली होती मी. सकाळी लिटरली मी उठले 5ला, आणि मग नंतर 2 वाजता झोपले थोडंसं, मग नंतर उठले. मग 5 वाजता संध्याकाळी रिटर्न गेले, आणि रात्री 11:30ला घरी आले. आणि माझी जेवायची अजिबात इच्छा नव्हती. मी डायरेक्ट झोपूनच गेले. असं झालं मी कधी झोपते. बाय, गुड नाईट.